श्री स्वामी समर्थ. तर बघा, आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो आणि आता या पौर्णिमेला आपण कधी सत्यनारायण करायचं, कारण पौर्णिमा 2 दिवस आलेले, 2 तारीख आणि 3 तारीख. तर आपण नवीन वर्षी सुरुवात झाल्यापासून प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करतो आहोत. तर या पौर्णिमेला पण केलाच पाहिजे, पण नेमका कोणत्या दिवशी करायचा? तर आपल्याला हा पौर्णिमेचा सत्यनारायण आहे तो 2 तारखेला करायचा आहे, होळीच्या दिवशी संध्याकाळी. पौर्णिमा आहे ती 5:55 सुरू होत आहे, त्यामुळे आपल्याला पौर्णिमा सुरू झाल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 6 वाजेच्या पुढे आपण सत्यनारायण करू शकतो. आणि ज्यांनी कोणी पौर्णिमेचं सत्यनारायण करायला सुरुवात केली नाही आहे, जर त्यांना इच्छा असेल की प्रत्येक पौर्णिमेचं सत्यनारायण करायचा, तर तुम्ही या होळीच्या पौर्णिमेपासून पण सुरुवात करू शकता. जेवढे शक्य होतील तेवढे करू शकता. आपण आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात आणि घरात सुख शांती नांदावी याकरिता पौर्णिमेचे सत्यनारायण केले जातात. जर कोणाला इच्छा असेल तर ते या पौर्णिमेपासून पण अवश्य करू शकतात. आणि घरच्या घरी सत्यनारायण करायचा असतो त्याची सर्व माहिती यूट्यूबवरती खूप व्हिडिओ आहेत, त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. जर कोणाला सुरुवात करायची असेल ह्या पौर्णिमेपासून तर अवश्य करू शकतात. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी काही अशा घरातल्या निगेटिव्ह वस्तू बाहेर काढण्याची माहिती सांगितली होती, पण या व्हिडिओमध्ये मी ही माहिती सांगते की काही वस्तू अशा आहेत त्या आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होण्यास मदत करणार आहेत, घराची प्रगती करण्यास मदत करणार आहेत. त्या वस्तू होळीच्या अगोदर तुम्ही नक्की घरामध्ये आणा आणि होळीच्या दिवशी त्यांची घरामध्ये स्थापना करा. या शुभ वस्तूंमध्ये आपण कवड्यांचं तोरण दरवाजाला लावण्यासाठी जरूर आणू शकता. आपल्या सणासुदीच्या दिवशी आपल्या चौकटीला कवड्याचं तोरण असेल तर सकारात्मक ऊर्जा येते, आर्थिक स्थैर्य लाभतं आणि आपली प्रगती पण होते. बघा, कवडीचा आणि लक्ष्मीचा डायरेक्ट संबंध आहे. बघा, आपण कुठेही मंदिरात जातो तेव्हा खूप महिला असं कवड्यांची माळ घातलेल्या गळ्यामध्ये आणि मंदिराच्या परिसरात बसलेल्या असतात. तर लक्ष्मीला कवडी खूप प्रिय आहे, त्यामुळे आपल्या घराच्या चौकटीला जर कवडीचं तोरण लावलं तर आपलं पण आर्थिक स्थैर्य लाभतं, आपल्याला आर्थिक प्रगती होती आणि आपल्या घरावरती कोणाचीही वाईट नजर येत नाही. बघा, आता होळीला अजून 2-3 दिवस बाकी आहेत. जर तुम्हाला हे कवड्याचं तोरण तुमच्या दरवाजाला लावायचं असेल तर तुम्ही अवश्य आणू शकता. जिथं आपल्या देवपूजेचं सामान भेटतं त्या दुकानामध्ये पण कवड्याचं तोरण भेटतं आणि तुम्ही अवश्य आणा. त्या दिवशी पूजा करा. ते तोरण लावण्या अगोदर हळद कुंकू अर्पण करून धूप वगैरे ओवाळून मग ते तुम्ही तुमच्या चौकटीला लावू शकता आणि चौकटीची पण पूजा करू शकता, कारण पौर्णिमा आहे आणि तुम्ही हे तोरण त्या दिवशी पौर्णिमा चालू झाल्यानंतर 5:55 पण लावू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्र पण घरामध्ये आणू शकता. आपण पौर्णिमा म्हणा किंवा गुरुवार, शुक्रवार आणि नवरात्र अशा खूप वेळेस आपण श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करत असतो, सेवा करत असतो. ते सेवा केल्यानंतर आपल्याला पण लक्ष्मी प्राप्ती होत असते. त्यामुळे श्रीयंत्र घरात असलेलं चांगलं आहे. तुम्हाला जर श्रीयंत्रावरती सेवा करणे शक्य होत असेल तरच आणा, कारण नुसतं आणून ठेवणं पण नाही आहे, त्याच्यावरती सेवा पण झाली पाहिजे. जर तुम्हाला त्याच्या वेळोवेळी सेवा करणे होत असेल तर तुम्ही श्रीयंत्राची पण होळीच्या दिवशी घरामध्ये आपल्या देवघरामध्ये स्थापना करू शकता. तसंच बघा, आपल्या देवघरामध्ये जर कासव नसेल तर तुम्ही कासवाची पण स्थापना होळीच्या दिवशी करू शकता. छोटंसं कासव एका प्लेटमध्ये असतं, ज्याच्यावरती खालून यंत्र असतं. ते तांदळामध्ये ठेवायचं असतं आणि यंत्र नसलेलं असतं ते पाण्यामध्ये ठेवायचं असतं. तर ते पण तुम्ही आणून देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता. देवाकडे तोंड करून ठेवायचं किंवा उत्तरेला तोंड करून ठेवायचं असतं कासव. अजून एक वस्तू आहे ती म्हणजे बघा, स्वस्तिक. पंचधातूचं स्वस्तिक तुम्ही तुमच्या दरवाजावरती लावू शकता. जसं आपण चौकटीला कवड्याचं तोरण लावणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी, तसंच स्वस्तिकचा पण संबंध लक्ष्मी प्राप्तीसाठी होतो. त्यामुळे तुम्ही स्वस्तिक पण लावू शकता. पंचधातूचं असलं तर खूप उत्तम. पौर्णिमेच्या दिवशी अजून एक करण्यासारखा उपाय म्हणजे पहा, आपण जिथून आपण आपल्या घरामध्ये एंट्री करतो, ते पार्किंग असेल किंवा मेन गेट असेल, जिथून पण आपण घरामध्ये येणार आहोत तिथं वरती आपण कोहळा बांधू शकतो. आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण किंवा अमावस्येच्या दिवशी बांधत असतो, पण पौर्णिमेच्या दिवशी बांधला तरी चालतो. हा उपाय पण आपण करू शकतो, कारण की जिथून आपण घरामध्ये येतो आणि बाहेर पण येणारे जाणारे आपल्या घरामध्ये जेव्हा येतात तेव्हा ते त्यांच्या डोक्यावरती यावा असा बांधायचा आहे. आणि कोहळा आणल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला तो धुवून पुसून त्याच्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि दोन्ही बाजूला 2-2 बोटे ओढायचे आहेत आणि मग नंतर बांधायचं आहे आणि नंतर त्याची पूजा करायची आहे, हळद कुंकू अर्पण करून धूप वगैरे ओवाळून. आणि तो कोहळा जेव्हा खराब होतो तेव्हा तो पटकन काढून टाकायचा आहे, तो विसर्जन करायचा आहे. जेव्हा आपल्या घराकडे कोणाची म्हणजे वाईट नजर येते आणि ती वाईट नजरचा प्रभाव त्या कोहळ्यावरती होतो, आपल्या घरावरती होत नाही प्रत्यक्ष, पहिल्यांदा तो कोहळा आपल्यावरती घेतो, त्यामुळे तो खराब होतो. आणि तो खराब झालेला कोहळा पटकन काढून टाकायचा आणि नंतर शनिवार, अमावस्या किंवा पौर्णिमा या दिवशी आपल्याला तो बांधायचा असतो. जर तुम्हाला कोहळा बांधायचा असेल तर अवश्य होळीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही कोहळा बांधू शकता. त्यामुळे आपल्या घराकडे कोणाची वाईट नजर, वाईट बाधा होत नाही आपल्यावरती.
तर या काही वस्तू आहेत, यातली एक तरी तुम्हाला करणं शक्य झालं तर होळीच्या दिवशी आवर्जून करा. पौर्णिमेच्या दिवशी ह्या सेवा केलेल्या खूप चांगल्या असतात, त्याच्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होण्यास मदत होते. तर तुम्ही विश्वास ठेवून केल्या तर सर्व होणार आहे. विश्वासच नाही ठेवला तर काहीही नाही होणार. आणि यातल्या सर्वच गोष्टी आणल्या पाहिजेत असं नाही, एक आणली तरी पुरेसं आहे. आता आपल्याला होळीला प्रार्थना काय करायची, तर होळीला प्रार्थना आपल्याला जेव्हा आपण होळी प्रज्वलित करू संध्याकाळी, तेव्हा होळीची पूजा करून घ्यायची आहे. आपल्याला होळीला प्रदक्षिणा घालायची आहे आणि आपण होळीसमोर जेव्हा उभा राहून नमस्कार करू तेव्हा आपल्याला प्रार्थना बोलायची आहे की माझ्या घरातील शांती नांदू दे, कटकटी मना अशांती ही नष्ट होऊ दे आजपासून, कोणाविषयी मनामध्ये राग राहू देऊ नको आणि नवीन सुरुवात होऊ दे उद्यापासून, अशी प्रार्थना करून आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम नमो धनदाय स्वाहा, ओम नमो धनदाय स्वाहा. हा मंत्र आपल्याला जेवढ्या शक्य वाटेल तेवढ्या वेळेस आपण तिथं उभं राहून बोलू शकतो आणि नमस्कार करायचा आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओतली माहिती जर आवडली तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करा. धन्यवाद.